नीलू सज्जन loves you नीलू काय करत होता? आणि आज काय काम आहे तुझं? चित्रा तू कशाला तडमडली इथे मध्येच? तुला लाज नाही वाटत? नीलूच्या कपड्यांबरोबर हे असं शी घाणेरडा कुठचा. तुझा कशाला एवढा जळफळाट होतोय? तुझं हे असलं घाणेरडं वागणं बघून मी काय गप्प बसायला पाहिजे होतं? आधी मला तो सांग, तुझं आज काय काम आहे? तू कोण मला विचारणारी? हा वाडा काय तुझा आहे? मी या वाड्यात कुठे येईन, कुठे जाईन, काय करेन? तू मला विचारणारी कोण? हे बघ, तुझं नीलूंच्या कपड्यांशी काय होतं? हा इकडे आ. दे इकडे. माझं प्रेम आहे तिच्यावर. थोबड बघितलं का आरशात? म्हणे प्रेम आहे तिच्यावर. सज्जन, नको ती स्वप्न रंगवू नकोस, कळलं ना? नीलू पाहुणी आहे वाड्यावरची. हे तुझं असलं वागणं अक्कादांच्या कानावर गेलं ना तर येईल मग मज्जा. जा चल. धमकी कोणाला देते तू? जा चल. धमकी देत नाहीये. धमकी जर दिली ना तर खूप भारी पडेल तुला, कळलं ना? हा. आणि त्या शेवंतासारखं नीलूच्या मागे लागलास ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? चल बाहेर व्हायचं. चलो बाहेर. मग मी अक्कादांच्या कानावर आत्ताच्या आत्ता हे सगळं प्रकरण घालते. अक्कादा, हे कडे आणते. जास्तच व्हायला लागला हिचं. जीप चुरचुरू हलतीये. पार बोलतीच बंद करून टाकली पाहिजे. आधीच गावात तुझ्या नावाने नको ती आग पेटली आहे. त्यात तेल ओतून भडकवतोच. तू बघच चित्रा, तुला आहे आता खतरा. हाँ ये चित्रा, होल्ड माय हँड प्लीज. अरे डोंट लीव मी प्लीज. तू खाली बघू नकोस, खाली बघितल्यावर चक्कर येते. चल नीलू, डोंट बी अफ्रेड. सोडू नको प्लीज. अरे तू एवढ्याला घाबरतेस? आपल्याला ताडा माडावर चढायचं अजून, तेव्हा काय होईल? चित्रा प्लीज, स्लोली प्लीज. एक मिनिट सोड. चित्रा डोंट लीव माय हँड प्लीज. चित्रा नाही. चित्रा आता तुला एकट्याला यायचंय. नाही चित्रा, नाही. चित्रा ती खरंच एक मिनिट. नाही नाही नाही. चित्रा प्लीज. ये तू ये, मी आहे ना, मी समोर आहे ना. ये प्लीज चित्रा प्लीज. रेडी आहेस का? पडली असती आता. काय हसते? घाबरले मी. तू घाबरतेस पण? बरं झालं तू मला वाचवलं, नाही तर आज हिला शिकवता. चल आता. हात धरा आता. चल तुम्ही दोघही हात धरा माझा. चला. हा चल. अरे सज्जन, ए सज्जन, अरे सज्जा. अरे किती हाका मारल्या, काय ऐकायला येतं का नाही? आणि कसल्या तंद्रीत एवढा? तू कशाला एवढा ओरडतोयस? अरे तुझ्या कानावर आलं की नाही? हल्ली गावात नवीनच वारं वाहतंय. वार? कसलं वार? खारं वार का मतलई वार? अरे मतलई नाही, मतलबी वारं. बोल. अरे त्या मास्तरानं ना चित्राला पुढं करून चांगलीच खेळी खेळायला सुरुवात केली. आणि आता चित्राचं आणि अजिंक्याचं काहीतरी गॉटमॅट सुरू आहे म्हणे. आणि ना आता बघतो मी काय करायचं ते. आलोच.
असं काय वागतोय? काय चाललंय काय? ह्याच्या पण डोक्यात काहीतरी घोळतंय. मास्तरांच्या नातीन गाव गाजवलं बा. हा? लय मोठी खबर मा दिली तुम्ही जादू आणू. हा माझ्यातर्फे एक नंतर चहा तुम्हाला. अरे वा मास्तर आणू माझ्याकडे यावा, चहा घेऊ घ्या. नाही या हो. या या तुम्ही या बसा तरी बसा बसा कसा हो गटका बर बसा बसा बस ए चहा दे मास्तर ना. तोंड गोड करा त्यांचं. तुम्ही आता एवढा आग्रह करतात तर बसतो थोडा वेळ. काही काम होतं का? कसं आहे मास्तर, गावातल्या पोरापोरींका तुम्ही शिक्षण दिलात, हा संस्कार कायदे दिलात, पण काय उपयोग त्याचो? हा म्हणजे तुमका कसं वाटतं? बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही असं कोड्यात बोललात तर कसं कळणार? काय ते स्पष्ट बोला ना. मास्तर शाणाऱ्या शब्दाचा मार पुरे असतो बरं का. आता तुम्ही मनावर घेत नाही त्याला आम्ही काय करणार? हो मास्तर मनावर घेतील हा पण त्यांच्या नातीनं घ्यायला हवं ना. मास्तर चहा होय 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 घ्या बा चाय. घ्या 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 मास्तर. तुमच्या बोलण्याचा रोग कळतोय मला, पण ती केवळ अफवा होती. अजिंक्य खोत आणि चित्रा यांच्या बाबतीत जे काही घडलं तो गैरसमज होता. ती चित्रा नव्हती, आपल्या गावात फॉरेनवरून आलेली निलोफर होती. मास्तर कशाला त्या पाहुणीला बदनाम करता हो? बाकी तुमचं काही चुकलं नाही म्हणा. आणि तुमच्या जागी जर मी असतो तर मी सुद्धा तेच केलं असतं. हा आता वाड्याची सूत जुळतंय तर कोणाला नको आहे हो. हो हो नाहीतर काय. हा घ्या तुमचा चहा. देवानं तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नका. देवानं डोकं दिलंय ना, त्याचा जरा वापर करा. खरं काय खोटं काय याची शहानिशा करण्या इतकी सुद्धा बुद्धी नाही तुमच्याकडे. हा चहा देऊन तुम्ही असं तोंड गोड करणार होतात माझं. मास्तर थांबा. मागच्या वेळची अफवा होती, या वेळची अफवा नाहीये. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय चित्राला अजिंक्यच्या मिठीत. सुकाईची शपथ